सेमी फायनलचा टॉस होतोय आता हा टॉस आता सेमी फायनलचा सामना आपले संतोष तळणकर उर्फ पिंटू त्याने म्हणे हिटर गोलंदाज आणि हा तळेकरवाडी संघाने टॉस विन होऊन आता बघूया काय निर्णय घेता येत ते. तळेकरवाडी संघ चला आता सेमीफायनलचा पुढे सामना बघूया. पुढचा संघ शिंदेवाडी या संघाबरोबर फायनलचा सामना खेळतोय आणि हे नवीन यांना तुम्ही ओळखत असाल. आता हे कोण आहेत पार्टनर राहा. आता हा माणूस कोण आहे समजत नाही आहे. आता हा माणूस कोण आहे समजत नाही आहे. बघूया आता त्याने नवीन चेहरा हे. नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे शेवी चॅम्पियन ट्रॉफी आपण भरतो, पण यावर्षी काय गावाला काही कारणांमुळे आपण ती गावात भरत नाहीत. यावर्षी ते आपण ते भरतोय. ते पुढे पॅवेलियन आम्ही बांधलेलं आहे. तर आता पहिला इकडे उद्घाटनाचा सामना सुरू होणार आहे. थोडा लेट झाला आहे, 9:15 वाजले आता. तर पहिली मॅच होईल आता, सर्व स्टार्ट होईल आता. शेवी चॅम्पियन ट्रॉफी 2026 प्रथमच मुंबईत. ही आमची दत्तकृपा शेवीची टीम. तर उद्घाटन झालेलं आहे. पहिली मॅच उद्घाटन झालेलं आहे. पहिलीच मॅच आता थोड्या वेळात स्टार्ट होते. ग्राउंड आहे. आजचा दिवस बघूया पूर्ण कसा जातोय तो. मस्तपैकी नाश्त्याची सोय केलेली आहे. कांदे पोहे चमचा कवर तिकडे टाकले. अजून पहिली मॅच सुरू होईल. आता सध्या प्रॅक्टिस करते. आमच्या ट्रॉफ्या 2026 शेवी चॅम्पियन ट्रॉफी 2026. पहिल्याच मॅचचा आता टॉस उडवून होतोय. आता नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी गेलेले आहेत पंच सागर शेडेकर आणि सिद्धेश तोडुणकर. बघूया नाणेफेकीचा गोल कोणत्या संघाकडे झुकतोय तो. गव्हाळवाडी आणि नाणेफेकीचा कौल गव्हाळवाडी संघाकडे झुकलेला आहे. बघूया सर्वप्रथम काय करतायत. पहिलीच मॅच डोरले घवाळवाडी आणि गोळेवाडी यांच्यात आहे. एक राऊंड आता घवाळवाडी या संघाने बॉलिंग घेतलेली आहे. तर त्यांची पहिली मॅच होईल. त्याच्यानंतर दुसरी दत्तकृपा शेळवी आणि नवलादेवी बेणी यांचा दुसरा सामना होईल. आमंत्रित केलंय ते गोळेवाडी संघाला. लाईनमन साठी मेहनत बघा. ही लाईनमन साठी मेहनत आहे. इकडे ऊन पण मारणारच आहे.
आता अंपायर पहिल्याच मॅचीत सागर आणि सिद्धू अंपायर आहेत. हे आता जागो हे आता एक एक घेऊन धावळा घेऊन जात आहेत. धावू उचलला नाही. पहिलीच मॅच सुरू होते आता थोड्याच वेळात होईल. 10 वाजलेत. टोटल 12 संघ आहेत. 4-4-4 असा 3 गट केलेले आहेत. गावावरून खास लाईनमन साठी तनिष्क तोडणकर म्हणून इकडे पहिलीच मॅच आहे. गोळेवाडी आणि एक डोरले घोळवाडी. आणि इकडे प्लेयर आमचा शेवीचा प्लेयर पार्सल घेतला नाही त्या अभिषेक किरकर. आता एक बॉल आलेलो आहे त्याच्याकडे. एकदम खुश झालेलो आहे. एकदम फिल्डिंग पहिले आधी एक कॅच सोडला ना खुश आलोय. अरे माझी टोपी घालू ना. या ठिकाणी इकडे हे दुसरे लाईनमन आहेत. लाईनमन साठी लाईनमनची भूमिका बजावत आहेत इकडे. आणि संघासाठी पॅव्हलियन पण बांधलेलं आहे. हे संघाला आराम करण्यासाठी. ते लाईनमन साठी सावलीसाठी मेहनत करतायत ब्रदर सूरज तोडणकर. आणि त्या साईडला सावलीसाठी मेहनत करतायत रुपेश तरळ. हे बघा ऊन एवढं आहे की ती काय सावली झालीच पाहिजे. जाम मेहनत घेत आहेत. आणि तिकडे पण लाईनमन आहेत. हे बघा म्हणजे किती दुसरी स्वरूप तोडणकर उर्फ बंड्या घावळवाडीतून पार्सल म्हणून बॅटिंग साठी उतरले आहेत. मित्रांनो आता आम्हाला जिंकण्यासाठी 36 धावांचं टार्गेट आहे. आता हे आमचे ओपनर फलंदाज राहुल आणि राजा गेलेले आहेत. 36 धावांचं टार्गेट आहेत. बघू आता काय आम्ही पहिली मॅच जिंकतोय काय. इकडे आमची टीम आहे. पहिलीच मॅच खेळलेलो आहे. आता ही दुसरी मॅच चालू होते आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय. मॅच विन झाले तर राजेश तरळ याच्यावर 101 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. पैसाही पैसा आणि वैयक्तिक खोट्यातील पहिल्या संघात पहिला षटक कमिटी लॉस जात आहे. पैसाही पैसा. दीपक 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 अरे मजा भाई भाई मजा आ रहा है भाई. दीपक हाँ नहीं नहीं जरा साइड भाई साइड आ जाओ. मेरे को आगे जाना तो भाई थोड़ा सा 6 नहीं भाई भर पडते अजून जिंकण्यासाठी केवळ 5 चेंडू 8 धावेची गरज. जर हा सामना विजय झाला तर राजेश तरळ यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आलेला आहे. राजेश तू आता 101 रुपये तयारीत ठेव. एकच सांगेल कोणतं नियम. एक मिनिट एकान कोणते नियम सांगा. लगेच सांग. तुम्ही आता आपण बॉल आउट करतोय टीम मध्ये. पहिल्या तिघांचे पण 3 प्लेयर येणार. एक कीपर येणार. एकदा एक मारणार आपण ते करूया चिट्ट्या उडवूया. एक पहिला कोण मारणार दुसरा कोण मारणार तिसरा कोण. नाही असं कशाला चिठ्ठ्या. डायरेक्ट बोलवत नाही. डायरेक्ट पहिला एक मारेल नंतर एक मारेल परत एक मारेल परत एक मारणार एक मारणार एक मारणार. प्रत्येकाचे 3 चान्स होणार. जो जास्त हिट करेल तो डायरेक्ट फायनलला. बाकीचे दोघं डायरेक्ट टेम्प आउट नाही. डायरेक्ट हिट नाही. डायरेक्ट बॉलर नाही बॉलर 3 डायरेक्ट हिट नाही. स्टंपावर टप्पा पडला पाहिजे. ओके
क्लिअर आहे आपले जे नॉर्मल लाईट बॉलर ना ते डायरेक्ट थ्रो नाही ते बॉलर आता ह्याच्यामध्ये पहिला कोण मारेल दुसरा कोण मारेल तिसरा कोण मारेल याच्यासाठी आपण चिठ्ठाई करूया. तळेकर वाडीचा संघाचा पहिला गोलंदाज येतोय. आता त्यांचा मिस झालेला आहे, त्या संघाचा मिस झालेला आहे. आता शिंदेवाडी संघाचा येतोय. बॉलर आणि मस्तपैकी त्याने आता उडवलेला आहे स्टंप. आता त्याचे चान्सेस वाढलेले आहेत, त्या संघाचे चान्सेस फायनलला जायचे वाढलेले आहेत. आता राहुळवाडी संघाचा गोलंदाज येतोय, बघूया तो काय करतोय. अरे मिस झालेला आहे. आता शिंदेवाडी संघाकडून 1 पॉइंट झालेला आहे त्यांचा. परत तळेकरवाडी संघाकडून परत मिस झालेला आहे, तळेकरवाडी संघाचा. आता शिंदेवाडी संघाकडून बघूया आता. आणि या संघाचा पण मिस झालेला आहे. आता तिसरा संघ आहे तो म्हणजे राहुळवाडी संघाकडून येतोय आणि या संघाचा पण मिस झालेला आहे. अशा प्रकारे लास्ट चान्स उरलेला आहे. आता बेनी या संघाकडून येतोय. आता बघूया तळेकरवाडी संघाकडून बघूया तो. आणि हा संघाकडून पण आता झालेला नाही. आता हा संघ बहुतेक फायनलला जाऊ शकत नाही. आता शिंदेवाडी संघाकडे खूप चान्स आहेत. आता शिंदेवाडी संघ बघूया काय करतोय. आणि हा संघाकडून पण झालेला आहे. आता जर राहुळवाडी या संघाने जर स्टंपला नेम काढला तर टाय होईल आणि त्यांच्यात 1 चान्स परत होण्यात येईल. जर हा राहुळवाडी संघाकडून जर स्टंप हिट नाही झाला तर शिंदेवाडी संघ फायनलला जाऊ शकतो. पण हा आता डायरेक्ट गेल्यामुळे हा आपण घेऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे शिंदेवाडी हा संघ फायनलला गेलेला आहे. आता तळेकरवाडी वर्सेस राहुळवाडी. ऐका माझं, शिंदेवाडी सर्वप्रथम केलं. शिंदेवाडी फायनलला गेलेले आहे आणि आता राहुळवाडी वर्सेस तळेकरवाडी यांच्या सेमीफायनलचा पहिला म्हणजेच सेमीफायनलचा सामना होईल. तो जो संघ जिंकेल तो शिंदेवाडी या संघाबरोबर फायनलचा सामना होईल. आता बघूया त्यांचा टॉस होतोय तळेकरवाडी आणि राहुळवाडी. आमचा शेवीवाडीचा कुक चार कोण आले गावठी पीस तुझे काढतो घरात घेणारच नाही म्हणून सांगितलं. तो हाय हो, इकडे हाय हो. तोंडात बघ काय केलं या ते काय आता लाईन मध्ये राहून तो कंटाळलाय तो. अरे वाट लावून टाकलं सगळं. चला आता आमच्या लास्टच्या 3 मॅची राहिलेल्या आहेत. हे बुरमा टीम बुरमा. तुम्हाला काय वाटतं मुंबईत मॅची भरल्याबद्दल? चांगलं वाटतंय. अतिशय सुंदर असं मॅची बनवून सगळ्यांना पोरांना नवीन चान्स दिल्याबद्दल. पुढे तिकडे हो. हा, शेवी प्रीमियर लीग अतिशय उत्कृष्ट शेवी चॅम्पियन ट्रॉफी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगली झालेली आहे आतापर्यंत. आता काही क्षणातच फायनलचा मुकाबला होणार आहे. हे आमचे दत्तकृपा शेवीचे मेन बॉलर सदानंद तरळ. तुम्ही काय बोलताय? काय चालले नाही व्यवस्थित. नाही त्यांची बॉलिंग आज चालली. आज जरा आपली फिल्डिंग लूज झाली. 5 रन प्लस 1 विकेट. 5 रन काही एवढ्या मी नाव
मित्रांनो आता थोड्याच वेळात सेमीफायनलचा सामना होईल, नंतर फायनल. आता फायनलमध्ये कुठचे दोन संघ जात आहेत बघूया. हे सर्व टीम आहेत. आता अंपायर चालले आहेत. आता तिसऱ्या गटातील हा दुसऱ्या इनिंगचा सामना आहे. आता कुठची टीम वरती येते बघूया. हे लाईनमन बघा छत्री घेऊन. अरे मुन्ना यार डार्लिंग, मैं कितनी बार लगा, तू क्या बोलता है? तुम्ही इथे चौके कसे जाऊन तिकडे. हे म्हाडामध्ये मस्तपैकी ग्राउंड, चारी बाजूने बिल्डिंग्स. मित्रांनो इकडे तळेकरवाडी आता फायनलला गेली आहे. आता शिंदेवाडी आणि तळेकरवाडी यांच्यात फायनलचा सामना होणार आहे. इकडे कॉमेंट्री मॅन. मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि इकडे हे लाईनमन. आता फायनलसाठी आता टॉस होतोय. इकडे आता फायनलचा थोड्याच वेळात सामना होणार आहे. महाराजच्या या क्रिकेट ग्राउंड मध्ये अगदी काही क्षणातच फायनलचा सामना सुरू होईल. अंतिम सामना सुरू होईल आणि तो SCD ट्रॉफीचा अगदी निकाल काही क्षणातच आपल्याला कळेल. आता सेमीफायनलचा टॉस होतोय. आता हा टॉस आता सेमीफायनलचा सामना. आपले संतोष तळणकर उर्फ पिंटू त्याने म्हणे हिटर गोलंदाज आणि हा तळेकरवाडी संघाने टॉस विन होऊन आता बघूया काय निर्णय घेता येत ते. चला आता सेमीफायनलचा पुढे सामना बघूया. पुढचा संघ शिंदेवाडी या संघाबरोबर फायनलचा सामना खेळतोय. आणि हे नवीन, यांना तुम्ही ओळखत असाल. आता हे कोण आहेत? आता हा माणूस कोण आहे समजत नाही आहे. बघूया. आता त्याने नवीन चेहरा हे केलेला आहे. आणि हे बघा कोण, अभिषेक गिरकर. मित्रांनो इकडे तळेकरवाडी आता फायनलला गेली आहे. आता शिंदेवाडी आणि तळेकरवाडी यांच्यात फायनलचा सामना होणार आहे. इकडे कॉमेंट्री मॅन. मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि इकडे हे लाईनमन. आता फायनलसाठी आता टॉस होतोय. इकडे आता फायनलचा थोड्याच वेळात सामना होणार आहे. महाराजच्या या क्रिकेट ग्राउंड मध्ये अगदी काही क्षणातच फायनलचा सामना सुरू होईल. अंतिम सामना सुरू होईल आणि तो SCD ट्रॉफीचा अगदी निकाल काही क्षणातच आपल्याला कळेल. हिटर दत्तकृपा शिर्वेचे संतोष सर्वप्रथम काय स्वीकारतात ते फलंदाजी या क्षेत्ररक्षक. मित्रांनो फायनलचा सामना चालू आहे. 51चं टार्गेट. हा बॉल बघूया काय करतोय तो.
चिंदेवाडी संघाला 51 धावाचं टार्गेट आहे. तर बघूया. आजच्या टुर्नामेंटचा हा लास्ट चेंडू आणि 1 बॉल 21 रनची गरज. अशा प्रकारे हा तळेकरवाडी बेनीतला संघ हा विजयी होतोय. तर दत्तकृपा शेवी चॅम्पियन ट्रॉफी चे या वर्षीचे विजेता आहेत तो म्हणजे संघ तळेकरवाडी. अशा प्रकारे फायनलचा सामना आता झालेला आहे. तळेकरवाडी हा संघ जिंकलेला आहे. आता थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सामना आता बक्षीस वितरणाचं हे होईल. आता बक्षीस वितरण आता थोड्याच वेळात होईल. आज ही स्पर्धा इथे पार झालेली आहे. तर प्रत्येक संघाने ते व्यवस्थितरित्या आणि आपला योग्य ते पण दिले आहे. काही संघ विजेते झाले, काहींना पराभवाचा सामना करावा लागला. तर सर्वप्रथम संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या बॅटने धावा वसूल केलेल्या आहेत प्रणित म्हणून ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 60 धावा केलेल्या आहेत. संदेश वाळेकर तसे संघाच्या विजयामध्ये फलंदाजाबरोबर गोलंदाजाचंही महत्व तेवढंच असते. त्याचप्रमाणे तळेकरवाडी बेनी या संघामध्ये 2 असे गोलंदाज आहेत. त्यांनी प्रत्येकी 5-5 विकेट घेतलेल्या आहेत. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून साहिल याची निवड करतो आहोत. दोघांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहुलवाडी आमच्या मंडळाचे माजी गोलंदाज संतोष तोळणकर जी कुठे असतील राहुलवाडी संघाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यावं. संघ नायक आणि त्याचे उर्वरित सर्वांनी स्वीकार करावा. उपविजेता जो झालेला आहे तो शिंदेवाडी संघाचे कर्णधार आणि गौरव कलवारी यांनी कृपया तुमचं पारितोषिक त्यांना द्यावे. दादा तुझा आम्ही फोटो काढतो. शिस्तबद्ध संघ म्हणून गव्हाळवाडी त्यांचा प्रतिनिधी म्हणून अभिषेक गिरकर यांना देण्यात यावे. आलो 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 ते व्हिडिओ आलो आलो. चला स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या बॅटने धावांचा डोंगर रचला आपल्या संघासाठी पुढच्या वर्षी वापरते. जे तळेकरवाडी संघाचे बॅट्समन महेंद्र कृपया देवेंद्र सर्वोत्कृष्ट चला
आहे ते तळेकर वाडी आणि आमच्या वाडीचे शिव सचित तळळ यांनी कृपया त्यांना प्रथम क्रमांक सचित मित्रांनो, शेवी चॅम्पियन ट्रॉफी आज संपलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. सगळं आवरत आहेत. हे सगळं पॅव्हिलियन सगळं कोसळलेलं आहे. चला आता टीम पण आपले आपले फोटो बिटो काढतील. आपण पण आता घरी जायला निघूया. थेट आता हे गावावरून आलेले आहेत. आता हे रात्रीची ट्रेन पकडून घरी जाणार. आज घरी निघणार. उद्या सकाळी आणि गावात जाऊन आता काय करतात बघूया. प्रॅक्टिस करणार की कुठे टाइम. एसपीएल आहे 8 तारखेला. मे महिन्यात आमची HPL आहे. एसपीएल सॉरी SPL आहे. शेवी प्रीमियर लीग. आता ते काय जाऊन प्रॅक्टिस करतील. चला चला आता भेटू. नेक्स्ट व्हिडिओ बाय. मध्ये. चलो बाय.